नमस्कार मंडळी. सो मी परत मुंबईमध्ये. गोव्याची ट्रिप फार सुंदर झाली माझी. ज्या गोष्टींसाठी गेलो होतो त्या गोष्टी झाल्या, कंप्लीट झाल्या माझ्या सगळ्या. तुमच्या आशीर्वादाने सगळं व्यवस्थित झालं. आता परत मुंबईला बरं वाटतं, कारण शांततेत राहायची सवय नाही. गजबजाट, ट्रॅफिक, आवाज, काम हे सुरूच राहायला हवं. त्याच्याशिवाय आपल्याला चैन पडत नाही. एनिवेज, गोव्याची ट्रिप फार सुंदर झाली. कोकणातली ट्रिप फार सुंदर झाली. आणि म्हणजे एक आहे की तुम्ही व्यवस्थित प्लॅन कराल, सगळं व्यवस्थित, हॉटेल्स वगैरे सगळं व्यवस्थित प्लॅन कराल तर चांगल्या पद्धतीने तुम्ही एक कमी पैशात व्यवस्थित चांगली ट्रिप करू शकता. हे मी यावेळेला फार पद्धतशीर असं जाणीवपूर्वक ठरवून गेलो होतो आणि त्या गोष्टी मला हव्या तशा पार पडल्या माझ्या. सो दॅट्स गुड. आलो मुंबईमध्ये, म्हटलं चला आता परत कामाला लागूया. आजचा आपला लॉग जो आहे तो ठाण्यातला आहे. मी ठाण्याला चाललो आहे, निघालो आहे आता. म्हणजे एक साधारण मी माझं बालपण, शिक्षण सगळं ठाण्यातलं. नंतर मी मुंबईला शिफ्ट झालो लग्न झाल्यानंतर. तर आता जिथे चाललो आहे आपण, बबन पाया सूप, कदाचित नाव ऐकलंही असेल तुम्ही. आणि परत यूट्यूबवरती असतीलही व्हिडिओज ह्याचे. पण म्हटलं हे कसं आहे, मी लहानपणापासून त्यांच्याकडे खातोय किंवा मग जातोय, खायला जातो. म्हणजे आई ओरडली की जायचं काकांकडे, जाऊन पाया सूप प्यायचं, भेजा, असं बरंच काही मालवणी पदार्थ. आणि माफ करा, श्रावणात मी हे सगळं म्हणतोय कारण बऱ्याच ठिकाणी श्रावणाचे, मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये श्रावण पाळला जातो गणपती येतो म्हटल्यावर. पण ठीक आहे, आज आलो आहे तर म्हटलं करून घेऊया. मी श्रावण नाही पाळत. मला नॉनव्हेज म्हणजे माझ्यासाठी भयंकर प्रिय आहे. गणपतीचे 10-12 दिवस मी खात नाही, पण स्पेशली जर श्रावण म्हटलं तर मी श्रावण असा तसा पाळत नाही. गणपतीचे असून दे किंवा नवरात्री असून दे, हे काही दिवस असतात जेव्हा मी खात नाही. राईट. तर आता जातोय मी तिकडे. ठाण्याला लुईसवाडीमध्ये आहे. मालवणी पद्धतीचं, प्रॉपर मालवणी पद्धतीचा पाया सूप, भेजा मसाला, गुर्दा, मटण. आहा, म्हणजे आता ऐकूनच तोंडाला असं पाणी सुटलेलं आहे आणि कधी एकदा पोचतो असं झालंय. राईट. सो फायनली मंडळी आपण पोचलो आहे. इथे जवळच आहे, बाजूलाच. मी गाडी पार्क करतोय आता. एक्सायटेड, कारण बऱ्याच दिवसानंतर, माइट बी कोविड नंतर मी पहिल्यांदा येतो इथे. ती टेस्ट अजूनही तोंडावर आहे, तर परत ती टेस्ट करायची आहे. आय लव्ह हिज फूड यार. आय लव्ह हिज फूड. What he prepares, I love his food. Excellent. आता जातो मी आणि परत तुम्हाला सांगतो आणि इनफॅक्ट तुम्हाला दाखवतो मी.
आता मी स्वतः इतका एक्सायटेड आहे. आज साधारण 3 वर्षानंतर आलो मी परत इथे. सो लेट्स मूव्ह अहेड. हो आला भिजा, आला पाया. ह्यांना पण काय केलं? गुर्दा दिसतंय मित्रांनो, म्हणजे दिसूनच असं आहात म्हणजे शब्द नाही आहेत. खाऊन घेतो मग माझे शब्द काढतो, कारण माझं काकांबरोबर पण बोलणं होणार आहे. लहानपणापासून बघत आलो आहे, तर एक काकांबरोबर बोलणं गरजेचं आहे माझं या व्हिडिओसाठी. खाऊन घेतो मग बोलू. पाव द्या ना. तू कशाला करतो रे? त्याला आतापासून काय शिकवतो तू? पण हेच करणं हे बघ, बिझनेस करावा लागेल. हा माझं पोरगं गेलं ना HM गोवा हॉटेल मॅनेजमेंट, आत्ताच गेलोय. खायला आणलं बाबा. आता त्याचं कसं माहिती आहे, 14ला येतो, 15ला येतो आणि परत 2 तारखेला जाईल. पण ते गणपती आहे म्हटलं नॉनव्हेज खाणार, आणि त्याला मटणाचं नाही, चिकनचं. हा माझा मित्र प्रवीण, नमस्कार. त्याचे वडील आधी सांभाळायचे आणि आता हा सांभाळतो. आणि आता भाच्याला, मुलाला, सगळ्यांना, भाचा आहे बहिणीचा, सगळ्यांना शिकवतोय. आणि भाच्याची आत्ता मी त्याला तेच विचारलं, म्हटलं तू का करतो? तर म्हणे नाही, मला बिझनेस करायचा आहे, त्यामुळे मला हे करावंच लागणार, मला शिकायचं आहे. या लहान वयात मुलं किती विचार करतात या गोष्टीचा विचार करा तुम्ही. आता जसं वडिलांनी केलं तसं प्रवीण सांभाळतो आता. म्हणजे कोविड नंतर मला वाटतं मी पहिल्यांदाच आलो आहे. कोविड नंतर आलोच नव्हतं. दरवेळेला मेसेज येणार, अरे आहेस कुठे तू, कुठे आहेस, शूटवर आहे, इथे तिथे.
म्हटलं आलो की येतो, ते चांगलं काहीतरी करायला येतो तुझ्याकडे, खायला पण येतो चांगलं असं आणि करायलाही येतो तुझ्याकडे चांगलं. टेस्ट काय बदलली ना, टेस्ट आहे ती आहे. म्हणजे माझ्या एकदा आजी आली होती राहायला, आजीला म्हटलं काय खायचं, तर म्हणते मला काहीतरी असं झणझणीत पाहिजे. म्हटलं ठीक आहे. इथे आलो, आजीला भेजा मसाला घेऊन गेलो इकडनं. म्हणजे तिचं एकच होतं की ही टेस्ट मी आत्तापर्यंत कुठेच खाल्ली नव्हती. तिने केली ती करायची ती वेगळंच होतं. तिच्या हातचं मी वजरी खाल्ली आहे, भेजाही खाल्ला आहे तिच्या हातचा. पण म्हणते माझ्यानंतर, म्हणजे ती आजी होती म्हटल्यावर ती म्हणते माझ्यानंतर दुसरी टेस्ट जी आवडली ती ही आवडली तिला. हे ज्यांनी बनवलं किंवा ज्यांच्या हाताला ही चव आहे ते म्हणजे हे आमचे काका, प्रवीणचे वडील. प्रवीण माझा मित्र आणि हे काका. तर काका मी ना काही म्हणजे साधारण 30 वर्ष झाली ते खातोय मी, बरोबर 30-32 वर्ष झाली. पण जी टेस्ट आहे ती अजूनही तशीच आहे, तीच टेस्ट आहे. ह्याचा एक कानमंत्र किंवा म्हणजे असं काय आहे की ती टेस्ट अजून चेंज झालेली नाही आहे. म्हणजे जे तिखट आहे किंवा मी इथे येतो म्हणजे स्पेशली तिखट सगळेच बनवतात, पण त्या तिखटाला पण टेस्ट असते. आमच्या आईपासून ते मसाला आहे. बरोबर. आणि हे किती वर्ष झाली काका करताय तुम्ही? किती वर्ष झाली आहे? 42 वर्ष रनिंग आहे. 42 रनिंग. मी 32 वर्ष खातोय आता, राईट. पण मित्रांनो नक्की ही आमची तिसरी पिढी चालू आहे. हो, आता तेच आता प्रवीणकडे तेच बोलत होतो मी. म्हटलं काकांच्या हातचं खाल्लं, प्रवीण आता प्रवीणच्या हातचं खातोय, आता भाच्याला आणि मुलाला रेडी करतोय. त्यामुळे पिढी ज्यात हे चालणार आहे. इथे म्हणजे कधीही या तुम्ही. लोकेशन जे आहे ते लुईसवाडी. प्रवीण गाडीचं नाव का? मला लोकेशन म्हणजे मी लुईसवाडी सांगू शकतो. लुईसवाडी सांगू शकतो. लोकेशन फक्त सांग कुठे आहे हे. ते काळामध्ये काजूवाडी आणि सायोम बिल्डिंग गाला नंबर 1. आणि जर प्राईम लोकेशन हवं असेल तर आता जे नवीन CM आहेत एकनाथ शिंदे त्यांच्या बंगल्याच्या बाजूला. एक्झॅक्टली. कारण येताना मी आता बघितलं तिकडे भरपूर असा ताफा उभा आहे पोलीस स्टेशन पोलिसांचा वगैरे. तर एक्झॅक्टली त्याच्या मागे. आणि इथे आल्यानंतर या एरियात आल्यानंतर बबन पाया सूप हे विचारलं तुम्ही, कोणालाही विचारलं तर तो तुम्हाला म्हणजे इथे आणून सोडून जाईल. भाड्यातली लोक अशी आहेत, स्टेशनलाही विचारलं तरी ते सोडून जातील असं आहे, राईट. आता मी खातो. आता तुम्ही मला डिस्टर्ब करू नका, मी खाऊन घेतो आता. ठीक आहे. धन्यवाद मित्रांनो. थँक्यू. सो मित्रांनो, जेवण म्हणजे पोट भरून झालेलं आहे आता, राईट. आणि काहीच असे ठिकाणं आहेत जिथे असं चविष्ट जेवण मिळतं. म्हणजे पाया सूप वगैरे जर म्हटलं तर हे काहीच लोक एक चांगल्या पद्धतीचं, एक पारंपरिक पद्धतीचं बनवतात. आणि ही खरंच पारंपरिक पद्धत आहे. ही पद्धत कशी आहे, ही मालवणी पद्धत आहे यांची. तुम्हाला ही पद्धत फार कमी ठिकाणी मिळेल. पाया सूप वगैरे किंवा भेजा मसाला मिळेलही तुम्हाला. पण पाया सूप वगैरे म्हटलं तर ही पारंपरिक पद्धत म्हणजे मालवणी पद्धतीचं आहे. आणि जसं काकांनी सांगितलं 42 वर्ष आता ते बनवतात जसं त्यांची. त्यामुळे टेस्ट काही चेंज झालेली नाही आहे यांची. टेस्ट तशीच्या तशी आहे. म्हणजे मला माहिती आहे की माझी आजी बनवायची ती टेस्ट कधीच कोणालाच जमली नाही. तसंच यांचंही आहे. ती टेस्ट कोणाला जमली नाही आहे त्यांच्याशिवाय, राईट. नक्की येऊन जा, टेस्ट करा, आवडेल तुम्हाला.
आणि आवडलं तर नक्की कमेंट करा, लाईक करा आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण चॅनल सबस्क्रिप्शन वाढवायचं आहे आपल्याला. म्हणजे काय आहे की मला एक ते एक प्रोत्साहित होतो मी की नवीन नवीन ठिकाणी जाऊन तुम्हाला अजून काही लोकेशन्स, अजून काही ठिकाणं आहेत ती मी तिथे जाईन, तिकडचं मी सगळं पोस्ट करेन. त्यामुळे सबस्क्राईब नक्की करायचं. धन्यवाद.